नमस्कार, मी अर्पणा माने के न्यूजमध्ये तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत आहे। आज संक्रांत आहे। सर्वप्रथम संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा। तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला। संक्रांतीच्या या खास मुहूर्तावर आज आपल्यासोबत एक विशेष व्यक्ती आहे। त्यांचं नाव सौ अनिता दिलीप गवळी। त्यांची फक्त ओळख जर करून द्यायचं म्हटलं तर हा एपिसोड फक्त ओळखमध्येच संपेल असं मला वाटते, पण थोडक्यात मी त्यांची ओळख करून देते। 13 वस्ती स्तर संस्था, भरारी शहर स्तरीय संस्था आणि सौंचर्या उपजीविका अभियान केंद्राच्या त्या अध्यक्ष आहेत। मॅडम, सर्वप्रथम के न्यूजमध्ये तुमचं स्वागत आहे आणि संक्रांतीच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा। तुमची ओळख तर थोडक्यात मी प्रेक्षकांना करून दिली आहे, तुम्हीच तुमची ओळख आमच्या प्रेक्षकांना करून द्या। सर्वांना नमस्कार। सर्वप्रथम मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्व महिलांना, कारण मुळातच भारत हा विविधतेने नटलेला देश आहे आणि या देशामध्ये सण उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात। त्याचबरोबर महिलांचा असा खास ओळखला जाणारा म्हणजे हा सण मकर संक्रांत। तर या सणाच्या मी प्रथम तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा देते आणि मॅडमने आता म्हटलंच आहे तिळगुळ घ्या गोड गोड बोला, त्याप्रमाणे मीही तुमच्याशी गोड बोलते, तिळगुळ घेते आणि पुढील कार्यक्रमास सुरुवात करूया। भरारी शहर संस्थीय जी संस्था आहे त्याचं नेमकं कामकाज कसं चालतं? भरारी शहरस्तरीय संस्था म्हणजे दीनदयाळ अंत्योदय योजना व राष्ट्रीय उपजीविका अभियान केंद्र यामार्फत शहरस्तरीय संस्था आहे। भरारी एक शहरस्तरीय संस्था आहे, म्हणजे बचत गटाच्या माध्यमातून म्हणायला गेला तर कमीत कमी 12 आणि जास्तीत जास्त 20 बायकांचा एक बचत गट तयार होतो। अशा 20 बचत गटांची एक संस्था तयार होते आणि तशा 13 वस्तीस्तर संस्थेची भरारी शहरस्तरीय संस्था स्थापन झालेली आहे। आणि याचं कामकाज आता सध्या म्हणजे याच्यातून उद्योग व्यवसायाला चालना मिळण्यासाठी सौंचर्या उपजीविका अभियान केंद्राची स्थापना झालेली आहे आणि त्या पद्धतीनं महिलांना, बचत गटातील महिलांना उद्योग व्यवसायासाठी काहीतरी क्षेत्र निर्माण करून देण्याच्या दृष्टीनं सौंचर्या उद्योग व्यवसायाची स्थापना झालेली आहे। त्याची पण मी अध्यक्ष म्हणून या ठिकाणी कार्यरत आहे। नेमके कोणते कोणते उद्योग चालू आहेत या संस्थेच्या अंतर्गत? महिलांसाठी व्यवसाय म्हटलं तर आता कापडी पिशव्या शिवणं आहे किंवा सॅनिटरी पॅड किंवा महिला बिस्किट तयार करतात किंवा आता सध्या महिला बटाट्याचे वेपर्स तयार करायचे मशीन आहेत किंवा लाडू तयार करतात प्रत्येक ह्याचे, म्हणजे आपले राजगिराचे लाडू आले, हाळीवाचे लाडू आले, डिंकाचे लाडू आले, अशा पद्धतीने लाडू तयार करतात। कोल्हापुरी चप्पल व्यवसाय पण खूप चांगल्या पद्धतीनं चालवतात महिला। त्याचबरोबर सांडगं, पापड, कुरड्या ह्यासारखे व्यवसाय करतात। त्याचबरोबर दिवाळीचे पदार्थ म्हणा किंवा बेकरी उत्पादन म्हणा, यासारखे पदार्थ महिला मोठ्या हौसेने करतात आणि ते पदार्थ आम्ही स्टॉल लावतो। स्टॉलच्या माध्यमातून ज्या महिला हौसी आहेत त्यांना खरोखरच जिद्दीनं कष्टानं काम करायचं आहे, स्वतःच्यातलं आपलं कौशल्य विकासाला चालना द्यायची आहे, त्या महिलांच्या दृष्टिकोनातून बघितलं तर त्या महिला स्टॉल उभारून आपलं म्हणजे भांडवल घालून सुद्धा त्या पैसे कमवू शकतात। म्हणजे आमच्याकडे स्टॉल असतात ते म्हणजे आंबोळी, डोसा, उत्तापा, बिर्याणीचे स्टॉल असतात। त्याचबरोबर मटण पुलाव, चिकन बिर्याणी, मटण बिर्याणी यासारखे स्टॉल, थालीपीठ म्हणा, महिला मोठ्या प्रमाणात पाणीपुरीचे स्टॉल आले, मोठ्या प्रमाणात महिला व्यवसाय करतात आणि त्यासाठी आपण स्टॉलची पण उभारणी करतो। आत्ता परवाच आमचं ह्याचं झालं, म्हणजे आपलं कोल्हापूर महानगरपालिकेचा वर्धापन दिन होता, त्यानिमित्त 17, 18, 19ला स्टॉल लावले होते। खूप चांगल्या पद्धतीने जवळजवळ 3 लाखाच्या आसपास पुढं पण ती विक्री गेलेली आहे आणि अशा पद्धतीने महिलांना उद्योग व्यवसायाला आम्ही चालना देतो। आता ह्या संस्थेअंतर्गत किती महिला समाविष्ट आहेत, म्हणजे किती महिला आहेत या संस्थेत? 134 बचत गटाच्या माध्यमातून महिलांचे या ठिकाणी संघटन झालेलं आहे। तुम्ही खूप साऱ्या महिला सबलीकरण आणि सक्षमीकरणवर व्याख्यान आजपर्यंत दिलं आहे। किती व्याख्यानं झालेत आजपर्यंत? भरपूर झाले असतील मॅडम, म्हणजे 1000-2000च्या पण पुढे गेले असेल। किती व्याख्यानं तुम्ही आजपर्यंत? पूर्ण महाराष्ट्रात झालेत व्याख्यानं? हो, भरपूर। मी दुसरीला असल्यापासूनच व्याख्यानं देते मुळात आणि माझ्याकडे खूप सारे पुरस्कार आहेत, पारितोषिक आहेत। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दिले गेलेल्या मला 11वीला तोही पुरस्कार आहे माझ्याकडे। दुसरीलाच असताना एवढं नॉलेज आलं कुठून? दुसरीलाच असताना मी म्हणजे वाचायचे, आमचे मराठीचं वगैरे पुस्तक होतं ते वाचायचे आणि स्वतःच भाषणं तयार करायची आणि स्वतःच जाऊन म्हणायची। म्हणजे आमच्याकडे स्कॉलरशिप सारखे सर यायचे चेक करायला वगैरे,
त्यावेळेला मी स्वतःच जाऊन भाषणं करायची, स्वतःच लिहायची आणि स्वतःच करायची. आणि ती कला मला पहिल्यापासूनच अवगत होती. मग तीच अशी डेव्हलप होत गेली. मग मोठं झाल्यावर मला त्याच्यात म्हणजे आवड निर्माण झाली किंवा माझं छंद झाला आणि तो मी जोपासला गेला पुरे. पहिलं भाषण दुसरीत केलं मी. पहिलं भाषण रवींद्रनाथ टागोरांच्यावर दुसरीला असताना केलेलं. पहिलं पारितोषिक कोणतं? पहिलं पारितोषिक मला 11वीला मिळालेलं, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कमला कॉलेजमध्ये असताना. आम्हाला पण महिला सबलीकरण विषयी थोडीफार माहिती जाणून घ्यायची आहे. महिला सबलीकरण आणि सक्षमीकरण. महिला या सबल म्हणजे त्या खरोखरच या प्रवाहात यायला पाहिजेत. शैक्षणिक म्हणजे महिला कशा जुन्या चाली रीती परंपरा अंधश्रद्धा याला अजून पण चिकटून आहेत. आम्ही खेडेगावात पण भाषणं देतो, पण खेडेगावातल्या महिला अजूनपर्यंत अंधश्रद्धेला चिकटून आहेत. तसं न राहता महिलांनी बाहेर पडावं, त्यांनी स्वतःचा विकास करावा, स्वतःच्या कलागुणांना वाव द्यावा किंवा शिक्षण क्षेत्रात त्यांनी भरारी मारावी आणि खरोखरच महिलांनी पुढे यावं. कारण महिलांसाठी कसं अजूनही महिला मला वाटते की काही महिला शिकल्या त्या पुढे गेल्या, पण अजूनही काही महिला आहेत की त्यांना सरळ सरळ वाचता येत नाही, लिहिता येत नाही किंवा चेक दिला तर चेकवर साइन करता येत नाही, बँकेत गेले तर त्यांना ओरडतात. अशा प्रकारचं मी बऱ्याच ठिकाणी बघितले. कारण महिलांना म्हणावं तितकं शिक्षणाचं नॉलेज म्हणजे कसं घरी लवकर लग्न केल्यामुळे महिला तिथंच शिक्षण सोडतात आणि परत त्या घरीच राहतात आणि घरातलंच काम करतात. त्यामुळे महिला म्हणाव्या तशा सक्षम झालेल्या नाहीत किंवा सबल झालेल्या नाहीत मला वाटते. कारण त्या महिलांना खऱ्या अर्थानं आपण या प्रवाहात कुठंतरी वरती आणायचं आहे किंवा त्यांना खऱ्या अर्थानं आपण आर्थिक आता बचत गटाच्या माध्यमातून आपण आर्थिक त्यांना सपोर्ट भरपूर करतो. पण त्या महिलांनी काही महिलांच्या घरात कसं असतं घरातून बाहेर पडायचं नाही, नवरेच सांगतात घरातून बाहेर जायचं नाही, तू इकडे जायचं नाही तिकडे जायचं नाही. काही ठिकाणी सासू सासरे सांगतात, त्या महिला ही दबली जाते कुठंतरी. आणि अशी महिला दबता कामा नये, ती खऱ्या अर्थानं बाहेर पडली पाहिजे. जर महिला बाहेर पडली तरच आपल्या खऱ्या अर्थानं देशाचा विकास होणार, राज्याचा विकास होणार, शहराचा विकास होणार. कारण महिलांच्यावर सगळं अवलंबून असतं. महात्मा ज्योतिराव फुले सुद्धा म्हणत होते की एक महिला शिकली की पूर्ण कुटुंब शिकतं. कारण महिला मुलांना घडवत असते. पुरुष कामानिमित्त घराबाहेर पडतात, पण मुलांची जबाबदारी ही महिलेवर असते. आणि उद्याची पिढी घडवायची असेल तर त्याला महिला चांगली असली पाहिजे. कारण महिला शिकली पाहिजे, सुशिक्षित असली पाहिजे, तर ती मुलांच्यावर संस्कार करू शकते आणि मुलांना ती घडवू शकते. आणि ते शिक्षण कुठं महिलेला कमी पडता कामा नये. त्यामुळंच आपल्याला ज्या ज्या आता भारत सरकारने किंवा राज्य शासनाने जेव्हा महिलांसाठी भरपूर सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत. आता बसचं तिकीट सुद्धा अर्ध केलेलं आहे. परवा मी गेले ते सांगलीला, त्यावेळेला सुद्धा अर्धच तिकीट घेतलं. कारण इतकी महिलांना सुखसुविधा आहे. युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा आता महिलांना म्हणजे चांगल्या पद्धतीने आहे, सगळे शिक्षण आहेत, सगळे व्यवसाय किंवा मार्गदर्शन केलं जातं. महिलांसाठी भरपूर सुविधा राज्य शासनाने उपलब्ध केलेल्या. फक्त महिलांनी त्याचा लाभ घ्यायचा आणि पुढे यायचं. महिलांनी पुढे येणं हे फार गरजेचं आहे महिला सक्षमीकरणाच्या दृष्टिकोनातून. आजपर्यंत तुम्ही इतकी कामं केलेली आहेत महिलांच्या बाबतीत, व्याख्यानं तर दिलेलीच आहेत. एखादा असा अवघड प्रसंग म्हणजे कठीण प्रसंग की त्यातून त्या महिलेला सुटका करायला तुम्हाला खूप कष्ट करावे लागले किंवा तो एक अनुभव असा आम्हाला सांगा की खूप अवघड गेला तुम्हाला? महिलांच्या बाबतीत म्हटलं तर खेडेगावामध्ये जास्तीत जास्त पुरुष दारू पिऊन असतात आणि महिलांच्यावर अवलंबून असतात. मग ते महिलांना मारझोड करायला पण कुठं कमी करत नाहीत आणि ते इतके मारतात महिलेला, इतके मारतात की ते स्वतःच दारू डुबलेले असतात. आणि महिला जी काम करून पैसे कमवते शेतात कामाला जाऊन, त्या पैशातले पण ते पैसे घेतात आणि दारू प्यायला जातात. मग अशा ठिकाणी जो प्रसंग सोडवायचा वेळ आली त्यावेळेला त्या पुरुषाला मी किती वेळा सांगितलं, काही केलं तर त्याने ऐकलंच नाही, कधी ऐकलंच नाही. तो शेवटी मुलांच्या आणि बायकोला मारहाण करत राहिला. त्याच वेळेला आम्ही त्या महिलेला तिथून बाहेर काढलं आणि तिला म्हटलं तू तुझ्या माहेरी जा, नाहीतर तू स्वतःच्या पायावर उभं राहा आणि पुढं तू शिक्षण घे. कारण तू या पुरुषाबरोबर राहू नकोस. कारण काहीच अर्थ नाही. कारण तो कुठं प्रगतीच्या कुठं आड येत होता किंवा महिलेला पुढं जाऊ देत नव्हता. ही खरं तर महिलांची शोकांतिका आहे. इथं सुद्धा झोपडपट्टीत तुम्हाला अशाच महिला बऱ्याच अर्थी पाहायला मिळतील. खेडेगावातही तशाच मिळतील. कारण अजूनही माणसांच्या दारूबंदी किंवा नशा वगैरे माणसं करत असतात. जी शिकलेत सुशिक्षित आहेत ती पुढे आलेत, पण बाकीचे अजून आहेत तिथंच आहेत. त्यांना खऱ्या अर्थानं आपण खरं तर त्या महिलांना सपोर्ट करणं, पाठबळ देणं फार गरजेचं आहे. आणि समजा ती महिला पोलीस स्टेशनला जरी गेली तर पोलीस तिलाच आडवे प्रश्न विचारतात, तिचंच सगळं काढून घ्यायला बघतात. त्यामुळे ती महिला पोलीस स्टेशनला पण जायला
घाबरते, पण असं व्हायला नको पाहिजे. कारण बरोबर. महिला जिथं घाबरते तिथं तिची गळचेपी होते, तिथं पोलिसांनी पण स्टँड घ्यायला पाहिजे, त्या महिलेचं ऐकायला पाहिजे, तिची तक्रार नोंदवून घ्यायला पाहिजे, तिला योग्य तो न्याय द्यायला पाहिजे. आणि हे केलं तरच महिला मला वाटते पुढे येईल. एवढ्या पूर्ण तुमच्या कामकाजात कधी पुरुषानं विरोध केलाय का तुमच्या ह्या कामाला? पुरुष तरी म्हणजे मला तरी आता आठवत नाही, कारण तसं मला सपोर्टच मिळत गेलाय सगळीकडून. आणि मला विरोध करायचा असं काही मला इतकं म्हणजे वाटतही नाही आणि कधी झालाही नाही विरोध, कारण माझं पहिल्यापासूनच काम हे चांगलं आहे. त्याच्यामुळे असं काही नाही मला पुरुषांनी कुठला विरोध वगैरे केला असं नाही माझ्या लाईफमध्ये काय. मॅडम खरंच काम खूप छान आहे जे महिलांसाठी तुम्ही केलं, आणि दुसरीपासून तुम्ही जे व्याख्यान करताय खरंच मला तर खूप आवडलं. तुमच्यासारख्या महिलांना मदत करणाऱ्या किंवा त्यातून संकटातून बाहेर काढणाऱ्या अनेक अनिता गवळींची महिलांना गरज आहे. तुमचं काम हे असंच चालू राहू देत, आणि पुन्हा एकदा KK न्यूजमध्ये येऊन आमच्या इथं स्टुडिओला भेट देऊन वेळात वेळ काढून इतकी छान माहिती तुम्ही सांगितला त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचं मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद. तुम्हालाही सर्वांना माझा नमस्कार आणि परत एकदा मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.